श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी त्रिवार मुद्रा आणि सर्व स्वामी भक्तांना सप्रेम नमस्कार. आपण नवनाथ भक्तिसार या पवित्र ग्रंथाचे पारायण करत आहोत. या पारायणाचा आज तिसरा दिवस आहे आणि या दिवशी आपण 12 ते 16 या अध्यायाचे वाचन पूर्ण करणार आहोत. अथांग भक्तीचा महिमा आणि नवनाथाच्या अलौकिक शक्तीचा दैवी आविष्कार घडवणाऱ्या या अध्यायाकडे आज आपण वळणार आहोत. नवनाथ भक्तिसार या ग्रंथामधील 12 ते 16 अध्याय हे प्रामुख्याने नवनाथामधील महत्वाचे मानले जाणारे जालिंदरनाथ आणि कानिफनाथ यांच्या दिव्य कार्यावरती प्रकाश टाकतात. या भागाची सुरुवात ही 12व्या अध्यायामधील कानिफनाथांच्या चमत्कारिक जन्माने होते. चला तर मग आजच्या या पवित्र आणि भक्तिमय वाचनाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहासेवदनं कंठाटोपीचमाला दंडकमंडलधर कटियांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघहरणा परत्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणारया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पाय. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थानीचे जंगमाणी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता. आसोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजिये सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पावया पैलतीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्करधी प्रकोटोपय. शांतीमणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. अप्तवर्गांचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. आसोनिया संसारात प्राचीनतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम लागी. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एक माळ श्री स्वामी समर्थ जप. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय। एक माळ गायत्री मंत्र जप। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। एक माळ शाबरी मंत्र जप। ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः। 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 ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः।
ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः 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 श्री गणपती अथर्वशीर्ष शांती मंत्र ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरै अंगे तुष्टुवासः तनुभिः व्यशेम देवहितं यदायुः ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शांति शांति शांतिः ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचा नवम शिष्यम् अवपश्यत्तात् अवपुरस्तात् अवतोरत्तात् अवदक्षिणत्तात् अवच्चोर्ध्वातात् अवधरात्तात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मय सत्त्वचिन्मयाः त्वम् आनन्दमय स्वब्रह्ममयाः त्वं सच्चिदानन्दद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति सर्वं जगदिदं लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापनो निलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकाः त्वं योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं
इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोमं गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारपरतराः अर्धेदुलं सितं तारेण रिद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं गकाराः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्यन्त्यरूपं बिन्दुत्तरूपं नादं सन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेशविद्या गणकृषिः निच्रुतगायत्री छन्दाः गणपतिर्देवता ॐ गं गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदच्च वरदं हस्तैर्बिभ्राणं मुषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणं मच्युतम् आविर्भूतं च सृष्टद्यो प्रकृते पुरुषत्परम् एवं ध्यायति यो नित्य स योगी योगिनावरः नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रथमपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयां देवाः भद्रं पश्चिमाक्षभिर्यजत्राः स्थिरे अङ्गे तुष्टुवासस्तनूभिः वेशेम देवहितं यदायुः ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ॐ शांती शांती शांती। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 12 श्री गणेशाय नमः। जय जय आजी भगवंता पाळक नरहरीचा सुता नरहरी रूपा कंदर्पताता अवतार अनंत मिरविशी असो महाराजा द्विमूर्धनी सकळ जन्माची कथा सांगोनी उपरी बोले कामनामनी कोणती बाळा ती सांग एरू म्हणे जी महाराज कामना विरहित मन माझे आहे परी हितार्थ गुज सकळ जनाशी तू ताता तरी आता एकताता मिरवेल एशा पूर्ण वार्ता तिही भूना माझी सत्ता चिरंजीवित्व संपादी ऐसे एकुणी ज्वलन मौळी तुकोनी डोलविमान म्हणे बाळाचे धन्य ज्ञान वाया समान नसे की मग त्वरे तो द्विमूर्धनी जालिंदराशी स्कंदी वाहुनी अनुसूया नंदनस्थानी त्वरे जाऊनी पोहोचला तव त्या महाराज अत्रिनंदनास अग्निसी पाहुणी झाला हर्ष मग पुढे होऊनी हव्यवाहनास आलिंगिले सुप्रेमे म्हणे महाराजा मम दैवता तेजपुंज जेवी सविता कवन कामना वेधुनी चित्ता येथे आलासी महाराजा परी महाराज द्विमूर्धन हा कोणाचा आहे नंदन एरी म्हणे पंचबाण शिवदेहीचा हा असे की शिवदेहीचा कामश्रेष्ठ म्या दाहिला हे बोलती स्पष्ट परी जठरी रक्षिला होता वरिष्ठ आजपर्यंत महाराजा मग बृहद्रव्याच्या यज्ञकुंडात प्रगट केले या देहाते तस्मात महाराजा तुमचा सुत तुची आता संगोपी तरी या ते अनुग्रह देऊनी जगी मिरवी सनातनपणी हा चिरंजीव असो शिवकामनी मृत्यू कदा न पावो प्रथम दशकर रेत वहिला मम जठरी त्यावरी जन्मला तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला चिरंजीव असो हा तस्मात एशा झाल्या गोष्टी वरद करी तवगा तपोजेठी मग जालिंदर महिपाठी कीर्ती सूर्य मिरवेल मग म्हणे जी महाराजा पूर्वीन आताची काम तुझा परी 12 वर्ष विजयध्वजा मज पाशी ठेवी हा अवश्य म्हणून ज्वाळमौळी म्हणे रक्षणे आपणाजवळी परी मज देखता हस्तमौळी वरद करणी मिरवावा मग तो सुपात्र अत्रिनंदन अंकी घेत जालिंदर रत्न सकळ कळाते सांगून विकल्पाते नुर्वितसे पहा हो कृपेची सदटनवाळी वरद हस्त स्पर्शितामोळी करणी ओपिता मंत्रावळी अज्ञान काजळी फिटलीसे मग तातची तात अनुपम चराचरादी स्थावर जंगम एके रूपी सनातन ब्रह्म प्राप्ती मिरविली ऐसा झालिया स्वतंत्र विचार मग करुणी दत्तासी नमस्कार महाराज तो वैश्वानर अदृश्यपणे मिरवला मग दत्तात्रेय आणि जालिंदर विराजले पर्वत गिरीधर मग प्रेमी अभ्यासी चमत्कार दृश्यादृश्य कळतील मग सवे घेऊनी जालिंदरासी नित्य गमन करी महिसी स्नान करुणी भागीरथीसी विश्वेश्वरासी नमिताती तेथुनी भोजन पंचाळेश्वरी भिक्षा मागावी कोल्हापुरी निद्राजयाची मातापुरी माहुरगड म्हणविताती जालिंदराचे दास्य पाहुन घडी घडी आल्हाद पावे मन सकळ विद्येचे रत्न तया लागी भूषणाते ऐसा 12 वर्षात सकळा स्त्री प्रवीण केला नाथ आयुष्य भविष्य गमनार्थ सकळ विद्या निरूपिल्या या परी झालिया पूर्ण पुढे दैवते आराधून वर उपावया कारणे जालिंदरा उतरली मग तो स्तवुनी वैश्वानर पुढे केला तयार कुमार प्रत्यक्ष होता जालिंदर सद्विद्येसी दाविले पाहुनी विद्या अपार रत्न मान तुकवी द्वर्धमुन धन्य धन्य हा अत्रिनंदन वारंवार म्हणतसे या परता अत्रिसुत म्हणे महाराजा एकमात
पूर्णपणे जालिंद्रनाथ सद्विद्येशी पै झाला. झाला परी एकवचन एक उरले आराधन. दैवत करुणी द्यावे प्रसन्न वरा लागी महाराजा. तरी सकळ दैवतासी नेऊन भेटवी जालिंदरासी. बोल स्वीकारुनी पूर्णतयासी बैसवावे महाराजा. मग अवश्य म्हणून वैश्वानर स्कंदी वाहिला जालिंदर. भुवनत्रयी समग्र फिरोनी ओळखी दैवते. असो ते स्थानी दैवते नामे सांगता वैखारी सुमध्यामे. तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे पडत आहे महाराजा. जे जे मच्छिंद्र केले संधान सकळ दैवते प्रसन्न. ते ते दाविले द्विमूर्धने वरा लागी ओपिले. परी दैवते वर देऊनी त्यासी सांगती झाली पूर्ण तापसी. तेने पावेल सकळ सिद्धीसी ऐसे सकळ वदले ती. ते एकुणी द्विमूर्धन पाहता झाला बद्रिकावन. तेथे 12 वर्षे नेम करून तपा लागी बैसला. लोह कंटकी चरणांगुष्ट वातग्रहणी आहारपुष्ट. मुखी रामनाम पाठ ब्रह्मी दृष्टी निर्मिलेसे. तव ते अचाट तप पाहुन दैवते तुकवती झाली मान. आपुलाले वाहनी आरोहण करुणी आली तया ठाया. ब्रह्मा विष्णू महेश्वर अनिक दैवते आली अपार. तप शांती करुणी साचार स्थानी गेली आपुलाल्या. बद्रिकाश्रमी बद्रीनाथ तेने उभयंता सुता. आपुल्या जवळी त्रिरात्र ठेवूनिया घेतलेसे. ठेविले परी भविष्य कथून सांगता झाला पंचानन. सत्य लोकाते ब्रह्मभुवन तेथे वर्तले विपरीत. म्हणाल ते कोणत्या रीती ब्रह्मतनया सरस्वती. 12 वर्षे द्विमूर्ती रेखिलेसे शृंगारी. तनया एसी पाहता दृष्टी तो काम उदिला सहजपोटी. मग विधी नो हे तो अविधी परमेष्टी कुबुद्धी ते संचारला. तो काम बळे उन्मत्त कुमारी मागे लागत. धावता धावता वीर्यपात झाला विधीचा ते धवा. वातचक्र सबळ नेट बुंद पावला महिपाट. परी हिमाद्रीचे वनी अचाट दिग्गज एक निजलासे. निजला परी कर्णरंध्रात येऊन पडले बिंदुरेत. त्या रेता ते जीव व्यक्त प्रबुद्ध नारायण संचारला. परी त्या ते उलटले बहुत दिन झाले चतुरावृत्ती युगप्रमाण. द्विजा लागी नाही मरण चिरंजीव असती ते. प्रबुद्ध नारायण विख्यात अवतार दीक्षा देहस्थित. त्या दिग्गजाच्या कर्णविवरात सुशोभित आहे की बालतनू बालार्क किरणी. हरी ते पाहावे निजनैनी. तो जालिंदरे शिष्य करुणी महिलागी मिरवावा. कर्णोदय त्याचा झाला म्हणून कानिफा नाम त्याला. ऐसे एकुणी शिववचनाला वैश्वानरे बोलतसे. फार बर्वे उत्तम झाले एकटे मही ममतानुले. त्या ते पृष्टी रक्षक भले निर्माण केले महाराजा. तरी आता कृपा करून दाखवावे गजस्थान. आवश्य म्हणून उमारमन त्रिवर्गादी चालले. तो पैल हिमाद्री पर्वती दिसे शेवटी दिग्गज मूर्ती. महाविक्राळ स्थूळ वटशक्ती पर्वतासम देखिला. देखताची उमावर म्हणे हा गज प्रतापी तीव्र. कदा नो हे मही स्थिर माजविल समर अपनासी. तरी तयासी कैसी युक्ती करावी न राहे स्थिरत्व गती. मग जालिंदर तीव्र युक्ती बोलता झाला शिवा ते. हे महाराज उमावर माझ्या मस्तकी वरद कर. आत्री सुते ठेविला थोर त्याचा चमत्कार पहा आता. मग कक्षे माझी भस्मझोळी कर तर्जनी चिमुटी ओळी. मोहनास्त्र तदुन काळी जपता झाला महाराज. मोहनास्त्रा मागे पवित्र प्रेरिता झाला स्पर्शास्त्र. जपुनिया शुद्ध मंत्र भस्म चिमुटी सोडितसे. तव ते अस्त्र होता व्यक्त तीव्रपणी गज झाला शांत. या परिमही चरण चतुर्थ सदृढ व्यक्त झाला तो. म्हणे शिवासी ताता सहित येथेची असावे स्वस्थ चित्त. मी करीपाशी जाऊनी त्वरित कानिफाते आणि तो. ऐसे एकता वागुत्तर अवश्य म्हणे श्रीशंकर. मग तो तेथुनी जालिंदर गजापाशी पातला. परी मोहनास्त्र प्रतापवंत सर्व अंगे गज झाला शांत. निकट जाऊनी तयाचे त्वरित आदरोक्ती बोलतसे. म्हणे बारे धीरपण कोणी नसे तुझ समान. तुझे करणी दिव्यरत्न महासिद्धीने निर्मिले. हा कमारुनी बोले त्याते म्हणे प्रबुद्ध नारायण समर्थ. गजकर्णी होऊनी व्यक्त अवतार दीक्षा मिरविसी. तरी आता झडकरी कर्ण सोडूनी ये बाहेरी. तू ते नाम या देहापरी कर्ण कानिफा साजतसे. एकुणी जालिंदराचे वचन बोलता झाला विधिनंदन. हे महाराजा गुणनिधान स्थिर असा महिते. मग त्वरे येऊनी कर्णद्वारी दृष्टी पाहे ब्रह्मचारी. सहज करुणी उभय करी नमस्कारी प्रेमाने. 6 वर्षी वयमान बाळतनू दैदिप्यमान. तयाचे तेजे सकळ कारण तेजा माझी डवरले. मग जालिंदरे देऊनी हस्त खाली उतरिला कर्णसुत. स्कंदी वाहुनी प्रेमे स्नेहभरित शिवापाशी पातला. स्कंधीची उतरोनी ठेवी महिषी म्हणे कानिफा सर्व ज्ञानराशी. नमस्कारी उमावरासी वीर्यवंता महाराजा. मग शिवासी करुणी नमस्कार उपरी नमिला वैश्वानर. त्याहुनी प्रीती अतिथोर जालिंदर नमिलासे. उपरी अत्यंत स्नेहभरिती शिवे कवळुनी सप्रेम हस्ती. आपुले अंकी बाळमूर्ती कर्ण कानिफा बैसविला. परमप्रिय अतिलालन घेतले बाळाचे चुंबन. मग जालिंदरा बोले वचन
बाळा देई अनुग्रह एकुणी अधिनाथ वचन जालिंदर तो तुकविमान मग तेची घडी क्रियामंडन संकल्पात आव्हानी तन मन धन काया वाचा त्याग केला दुर्गुणाचा तो संकल्प निसंकल्प साचा गुरुराज वंदिला मग वरद हस्त स्पर्शोनी चंद्रमौळी करणी ओपिली मंत्रावळी तेने सकळ ज्ञान काजळी फिटोनी गेली तात्काळ व्यक्ताव्यक्त सकल भास पूर्ण झाला विजयपणास मग चराचरी माझाची वास एके रूपे वर्त तसे असो एशी होता रहाटी मग उठते झाले चतुर्थ जेटी पदी चालता मही पाठी बद्रिकाश्रमी पातले मग सुवचनी द्विमूर्धन युक्ती सांगे जालिंदरा कारण बारे जे का दत्तवचन कानी फाते समर्पी ऐसे सांगुनी स्वययुक्ती अदृश्य झाला दाहक मूर्ती वरी सादृश्यपणे उमापती शमाशे त्या ते मिरविला परी शमासा दिना माझारी दत्तकृपेची विद्यालहरी साठवूनी कानिफांतरी केला भंडारी विद्येचा परी सकळ अस्त्री झाला निपुण मग बोलता झाला उमारमन अस्त्र देवता करुणी प्रसन्न कानी फाते देई का मग स्तवनास्त्र जपोनी त्वरित बोलविले सकळ दैवत इंद्रवरुण अश्विनी सहित महिलागी उतरले असो एषा समुच्चया कारणे त्यासी जालिंदर करी नमन बुद्धांजळी सर्वा जोडून बोलता झाला तक्षणी म्हणे महाराजा कृपामूर्ती कानिपा मिरविला सद्विद्येप्रती तयोगे देऊनी निगुती कार्या लागी वर्तावे ऐसे एकुणी तयाचे वचन दैवते बोलती सकळ जाण तुझ आम्ही वरप्रदान सिद्धदेसी दिधलेसे दिधले परी कवनार्थी श्री पावकाच्या मोहाप्रती आणि अत्रिसुत आम्हाप्रती विद्यानाथ झालासे ऐसे उभयतांच्या भिडे करून तुम्हासी दिले वरप्रदान परी पुढे आणि का कारण वर मिरवत नाही जी बरे म्हणाल का वाईट परी वर्ण ओपू आम्ही स्पष्ट मानाल तैसे महाश्रेष्ठ दुःख देही आपुल्या ऐसे म्हणून विमानी बैसते झाले तक्षणी ते जालिंदर दृष्टी पाहुनी परमचित्ती क्षोभला म्हणे माझा अनादर करुणी जाता स्थानावर परी माझा चमत्कार निज दृष्टी पहावा मग करी कवळुनी भस्मची मुठी वातास्त्र प्रेरिता झाला जेठी तेने करुणी नभापोटी प्रेरक झाले वातास्त्र ते वातास्त्र अतितीव्र प्रगट होता वातचक्र ते सकळ विमाने नभावर भ्रमण करती वाताने ते पाहुण्या गंधर्वनाथ गुणी गांडीव चढविता सिद्ध आदी देव सुरवरादी समस्त सज्ज केले सायके मग नाना अस्त्रे जपुनी युक्ती शर सोडती नाथावरती ते पाहुणे जालिंदर जती निवारण करी सर्वांचे परी हरी आणि हर दृष्टी पाहती चमत्कार म्हणती पुढे कैसा विचार निज दृष्टी पाहू की एशी अस्त्रे प्रेरिती बहुत ते पाहुणी जालिंद्रनाथ मग सकळ अस्त्रावरी मोहनास्त्र योजिता झाला महाराजा ते मोहन अस्त्रांतरी प्रवेशुनी करी प्रताप बाहेरी जालिंदरा ते अवलोकन करी नमुनी जात असे अस्त्र ऐसे अस्त्र सकळ आले परी जालिंदरा नमुनी गेले परी पर्वतास्त्रे युक्त केले निवटिले वातास्त्र ते मग विमाने होऊनी स्वर्गी स्थिर समूळ आटले वातचक्र मग एक एका बोलती उत्तर कैसा विचार करावा जी जी अस्त्रे प्रेरित आपण ती तेथे जाती नमुन तरी आता शस्त्रे घेऊन महिलागे उतरावे तीव्र शस्त्र घाते करून द्वंद्वमुखाते करावे आव्हान मग तयाचा घेऊन प्राण स्वर्गवासी करावा तो ऐसे मानिले सर्वाचित्ती विमाने उतरली महीवरती मग मुद्दल फारश अंकुश शक्ती घेऊन या धाविले ते पाहुणी जालिंदर सोडता झाला कामिनी अस्त्र कामिनी अस्त्रावरी पवित्र काम अस्त्र प्रेरिले कामिनी अस्त्र प्रगट होता अगणित स्त्रिया तेजभरिता उदय पाहुणी कामवर्ता दर्शविता रायासी परी त्या स्त्रिया कैशा रंभेहून शतगुण ऐशा भ्रुकुटी सायक नेत्रकटाक्षा शर सोडती कामाचे तया मागे कामास्त्र सर्वारधी रिघोनी पवित्र तेने लंपट होनी सर्वत्र प्रणय युद्ध उसळले मग एका एकीच्या ध्यानी लागूनी करती नम्र विनवणी तव त्या पळती रानोराणी हेही धावती त्या मागे तव त्या कामिनी कंटकवनी भद्र तरुते जाती वेघुनी देवही तैसे तरु कवळुनी वृक्षावरी वेघुती एका वृक्षावरी एकावरी तैसे एक एक वेंघले तयावरी निकट जाऊनी विनंती करी वश्य होय म्हणूनी सकळ वृक्षा गेले वेंघून ते पाहुनी जालिंद्रनंदन मग स्पर्शास्त्र मंत्र जपून भस्मची मुठी सोडितसे स्पर्शास्त्र प्रकट होता सकळ कामिनीसी झाली प्रेरकता ते पाहुनी कामिनी तत्वता उड्या सोडिती महिते तयाच्या मागे देव भले उड्या सोडिती अतिवहिले परी स्पर्शास्त्रे पदाते धरले तरुषा खेती कवळुनी मग खाली मोळी वरते पद मध्येची लोंबती देववृंद मुकुट महिते पडोनीबद्ध कबरी मोकळी हे लावे तन्याये तरुवरती देव उफारटे झोळकंबे घेती ते पाहुनी उमापती रमापती हास्य करती गदगदा म्हणती बरवी झाली मौज ऐसा मिळाला नाही भोज न मारिता सकळ ज्ञानकाज बरे जाणून या घेतले
मग स्त्रिया तळवटी काम करित्या झाल्या शेवटी सकळांचे चीर फेडुनी करपुटी नग्न शरीरे मिरविले सकळ वस्त्रे जालिंदरापासी स्त्रिया आणुनी करती राशी मग जालिंदर कानिफापाशी हळूच खुने सांगतसे देव सकळ झाले नग्न त्या ते नेसवुनी येई वसन मग तो कानिफ घेऊन वसन ज्यांचे त्याचे नेसवितसे नेसविता देव बोलत आहो गुरुची करणी विपरीत विध्वंसले असे सामर्थ्य योग्यायोग्य दिसेना ज्यांची ब्रह्मांड भरी कीर्ती ते तरू लागी कैसे लोंबती ऐसे म्हणून तया परती वसना लागी परिधानी म्हणे महाराजा गुरुसी चोरून तुम्हा परिधान तो गुप्त वसन तरी हे ऐसे वर्तमान बोलू नका गुरु ते वसन नेसल्या उपरी पायवंदी उभय करी भाळ ठेवणी पदावरी अनेक जाता पुढारा मग कानिफाची नेत्रभक्ती पाहुणी तुष्टले देवचित्ती मग प्रसन्न होऊनी वरदहस्ती वरा ओपती कृपेने मग सकळी देऊनी वरप्रदान कानिफा केला वरदवान ते एकुणी पावकनंदन विभक्तास्त्र सोडितसे विभक्तास्त्र होता प्राप्त सकळ देव झाले मुक्त सावरुणी वस्त्रभूषणाते नाथापाशी पातले मग सर्वत्री करुणी नमस्कार म्हणती तव सुता दिधलावर सकळ अस्त्री साक्षात्कार आम्ही मिरू निजांगे उपरी बोले जालिंदरनाथ पुढे करीन सबरी कवित्व त्या ते सहाय्य तुम्ही समस्त कृपा करुणी असावे मग अवश्य म्हणून वचन देती सहाय्य असो तव कविती ऐसे बोलुनी स्वस्थाना जाती विमानारूढ होऊन यावरी रमावर आणि उमावर कानिफा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी होऊन स्थिर 3 रात्र राहिले स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर द्वादशाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार द्वादशाध्याय समाप्तम। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 13 श्री गणेशाय नमः जय जयाजी त्रिभुवनेशा मच्छ कच्छ वराह नरसिंह वामनवेशा भार्गव राघव द्वारकाधीशा पूर्ण ब्रह्मा सर्वज्ञा परी उमावर आणि रमावर कानिफा आणि जालिंदर बद्रिकाश्रमी राहुनी स्थिर करती विचार तो कैसा एकमेका बोलती हसून आठवूनी देवतांचे विमुंडमुंडन प्रसन्न झाले विटंबून बुद्धिहीन हे कैसे उफारटे नग्न देही अधो पाहत होते मही ऐसे उचित कदा देही मिळाले नाही तयासी असो ऐसी विनोद शक्ती यावरी बोले उमापती हे महाराजा जालिंदराजती चित्त दे या वचनाते नागपत्र अश्वस्थ स्थानी पूर्ण यज्ञ आहुती करुणी प्रथम कवित्वा रचोनी वरा लागी साधावे वेदविद्या मंत्रभूत अस्त्रविद्या प्रतापवंत परी ते महिवरे पुढे करीत चालणार नाही महाराजा मग मंत्रशक्ती उपायतरणी काहीच न मिळे लोका लागुनी मग ते दुःख प्रवाह शमनी सकळ लोक पडतील तरी सिद्ध करुणी आता कविता अवंती जे नाग अश्वस्था सकल विद्या करुणी हाता कानिफा ते ओपिजे हा अपार शिष्य करील पुढती विद्यावरीतील याच्या हाती मग ती प्रतिष्ठा लोकांपरती सर्व जगी मिरवेल पूर्वी सांबरी ऋषीनी मार्ग काढिला आहे शुभयोग परी थोडकी विद्या चांग महिलागी पुरेना तरी शतकोटी साबरी गणा मही ते मिरवावे शुभवचना सकळ अस्त्रांची आणुणी भावना महिलागी मिरवावी तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागुनी कोणती कैसी गती लागुनी सांगतो मात एक पूर्वी मच्छिंद्राने धरुणी लक्ष काव्य केले आहे प्रत्यक्ष 33 कोटी 55 लक्ष मंत्र विद्युलता मिरविल्या या परी गोरक्ष गोष्टी होटी मिरवेल 9 लक्ष 12 कोटी 5 कोटी 1 लक्ष शेवटी मीननाथ मिरवेल 9 कोटी 7 लक्ष चरपटनाथ करील की प्रत्यक्ष 7 कोटी 4 लक्ष भरतरीनाथ करील की 3 लक्ष 2 कोटी रेवननाथ करील शेवटी 1 लक्ष 1 कोटी वटसिद्धनाथ करील की 34 कोटी 12 लक्ष श्री जालिंदराने करावे प्रत्यक्ष 6 कोटी 8 लक्ष कानिफाने मिरवावे अशुभ प्रयोग गोरक्ष हाटी स्थापुनी योजावे शतकोटी पुढे लोका साधन जेठी होणार नाही महाराजा म्हणून ऐसे योजुनी साधन मंत्र प्रयोगी करावे प्रवीण ते न करिता सकळ जन सुख होईल रोगाते ही कलीची विद्या कलिसंधान मिरवित आहे पूर्वीपासून तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवित असता की भविष्योत्तर जाणोनी नाथा तू देवांसी केली वार्ता कानिफा ते वर देता बोललासी हिता महाराजा ऐसे सांगुनी उमानाथ कानिफाविषयी अनिक सांगत यासी बैसवुनी पूर्ण तपास समर्थपणे मिरविका ऐसे सांगता उमावर अवश्य म्हणे जालिंदर मग वर देऊनी रमावर जाता झाला वैकुंठी मग जालिंदर आणि कानिफानाथ 12 वर्षे राहुणी तेत 40 कोटी 20 लक्षात उभे चरित्र रचियेले ते आदिनाथे कवित्व पाहून
पूर्ण झाले समाधान. मग म्हणे नागास्वस्थी जाऊन सिद्धमार्गी पावावे. मग जालिंदर आणि कानिफानाथ जाऊनी पाहिला नागाश्वस्थ. पूर्ण आहुती हवन तेथ करुणी तोष विविराते. सूर्यकुंडीचे अनुनी जीवन 52 वीरा करी सिंचन. प्रसन्न करुणी त्यांचे मन वरा लागी घेतले. यावरी पुन परतून पाहते झाले बद्रिकाश्रम. मग कानिफा ते तपा बैसवून लोहकंटकी मिरविला. श्री आदिनाथाच्या साक्षीसी कानिफा बैसवूनी पूर्ण तपासी. श्री जालिंदर तीर्थस्नानासी जाता झाला पुसून. त्याची ठाई बद्रिकाश्रमात कानिफा आणि गोरक्षनाथ तप करती भागीरथी तीरात. तीव्र काननी बैसोनिया उभय ठाव असे विभक्त एकमेका नसे माहित. असो एरीकडे जालिंदरनाथ नाना क्षेत्री हिंडतसे. परी क्षेत्री जाताची अधिकाननी भारा बांधिला तृण कापुनी. निज मौळी त्वरे वाहुनी क्षेत्रा माझी संचारे. परी तो मौळी भारा घेता सुख न वाटे अनिळ चित्ता. मग संचारोनी भय हरता वरच्यावरी धरितसे. म्हणाल पवनासी काय कारण वरचे वरी धराया तृण. तरी जालिंदर अग्निनंदन अग्निपिता तो असे. परी पौत्राची करुणी ममता म्हणून भारा धरीवरुता. असो जालिंदर क्षेत्रीयता तृण गोधनात सोडितसे. ऐसे भ्रमण करता मही नाना तीर्थ क्षेत्र यात्रा प्रवाही. तो गौडबंगाल देशाठाई हेलपट्टणी पयाला. तृण भार मिरवोनी माथी परी तो मिरवे सर्वा हाती. अधर चाले मस्तकावरती लोक पाहती निज दृष्टी. म्हणती अधर भारा कैसा चालिती हा न कळे तमाशा. तरी हा सिद्ध अवतारलेशा महिलागी मिरवितसे. मग ते चव्हाट्याचे जन करू धावती तै दर्शन. परी ते नाथा समाधान चित्ती प्रशस्त लागेना. असो मग जालिंद्रनाथ अति तोषे तृणभारा जमुनी अनित. पाहुनी गोधनाची अमात तृण सोडी तयासी. मग गल्ली कुच्ची गंधमोरी तेथे जाऊनी वस्ती करी. भिक्षा मागुनी क्षेत्राभितरी उदरनिर्वाह करीतसे. या परी वर्तता त्या गावीचा नृप त्रिलोचन सुत जैसा कंदर्प. तयाचे वर्णिता स्वरूप सरस्वतीसी न सुचे हो. नाम जयाचे गोपीचंद वरी मिरवला सर्व संपत्ती वृंद. दिव्य अमुप अमरभद्र पाहुनीला जे कुबेर तो. असो ऐसा नृपनाथ हेलपट्टणी विराजित. जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजली. तवती सती मैनावती कोणे एके दिवशी उपरिवती. दिशा न्याहाळी सहज स्थिती जालिंदरा ते देखिले. तृणभार अधारमौळी मुक्त विराजला हस्तकमळी. पथिका समान ग्राममेळी मार्गी येतसे पुढारा. मग म्हणे मैनावती आधार भारा मौळीवरती कैसा चाले धैर्यशक्ती काय असे तयाते. ऐसा विचार करुणी मनी परिचारिके पाचारुणी. तेही सद्विवेकी सज्ञानप्राज्ञी जगा माझी मिरवितसे. सन्मुख उभी कर संपुटी जोडूनी बोले वागवटी. कवन अर्थ उदेला पोटी निवेदावा महाराज्ञी. एरी म्हणे वो गजगामिनी अर्थ उदेला माझे मनी. परी प्राणजीवित्व रक्षुनी कार्य आपुले साधावे. म्हणून तिने उभवुनी तर्जनी खुने दाविले तिज लागुनी. कोण येत प्रविष्ट तरणी मौळी तृण वाहोनिया. तव ती खून परिचारिका पाहती झाली जालिंदर विवेका. तो मौळी भारा अधर देखा सवे सवे चालतसे. ते पाहुनिया निजदृष्टी विस्मय करी आपुले पोटी. म्हणे माय ओ परमधुर्जटी योग सिद्ध असे हा. तरी माय ओ एकवचन सलील भक्ती आराधून. तै चित्त भगवती प्रसन्न करून कल्याणकारी रिघावे. ऐसे परिचारिकेची युक्ती एकुणी बोले मैनावती. म्हणे माय ओ तरुणी अर्ती चित्त स्वरूप करावे. तरी एवढा प्राज्ञिक ज्ञानी वस्तीस राहतो कोणे स्थानी. तितुके गुज गोचर करुणी लगबगे येई का. अवश्य म्हणून परिचारिका जाती झाली सदैविका. तव तो संचारुणी ग्रामलोका गोधना ते पाहतसे. तव ती गोधने ग्रामवाटी अपार जात असती चव्हाटी. तृण सोडुनी ते थाटी सुपंती तेथ गमतसे. तव ती दासी मागे मागे जात असे लगबगे. गंध गल्ली कुच्चळ योगे जाऊनी बैसला. मग ती येऊनी वाताकृती पूर्ण सतीसी झाली सांगती. अमुक स्थानी चित्त भगवती प्रसन्न चित्ती स्थिरावे. कुचित जागा दुर्गंध व्यक्त माये ओ असे सर्व एकांत. तया स्थानी पिशाचवत वस्ती लागी ठिकाण. एसी एकुणी तेची वाणी म्हणे स्थिर ओ शुभाननी. रहित होता जनसंबोधयामिनी मग जाऊ दर्शना. अवश्य म्हणून परिचारिका मग मध्ययामिकी सद्विवेका. उत्तम फळ ठेवून तबका षडसान्ने मिरविले. काळी कांबळी गुंतुनी बुंथी परिचारिका मैनावती. येत्या झाल्या स्थान एकांती लक्षोनिया महाराजा. तव तो सिद्धराय मुनी परमहंसाच्या आह्वानुनी वहनी. मोक्षमुक्ताच्या गहनार्थ ध्यानी बैसलासे महाराजा. मग त्या उभय सहित युती जाऊनी लोटल्या पदावरती. मुधरणी कमळ प्रेम भरती पद कमळी ओपिती. म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी. ते तू दाहिले जीवितवासी
मोक्ष मांदुसा जाणून या. तरी एशिया तपोदरी समय जलदा लक्षणीयंतरी. कल्पना सदनाचा पेटला भारी. विझवावया पातलो एसे तयाचे वागुत्तर. प्रविष्ट होता निशिकार तेने करुणी चित्तसागर. आनंद लहरी दाटला परी संकोचित. चंद्र आकाशी उदधी महित. तरी भक्ती पंथिका चक्रावत. असता चळी योजावा एसे चित्त योजुनी नाथा. दाविता झाला तीव्र वार्ता. मैनावतीचे सफळ चित्ता. किंवा कसोटी पाहतसे पिशाच चेष्टा उद्दामनी ती. आव्हानुनी सदृढ युक्ती. महीचे पाषाण हाती. कवळुनिया झुगारी परी ते जाय धैर्यवंत. निश्चय अर्गळी योजुनी सदृढ चित्त. म्हणे याचे हस्ते मृत्यू आल्या मोक्षवरी मी. एसे योजुनी सदृढ मांडी. बैसरी ठाव कदा न सांडी. जैसा पर्वत अचळ भिवांडी. मेघधारा न गणोनी. परी तो नाथ जालिंदर. ओसांडिता पाषाणपुर. परी ती रमा वज्राकार. अचळ पाहुणी तोषला. मग हस्ते झाडूनी पाषाण झाडी. म्हणे कोण तू सांग गोरटी. किमर्थ आजी माझे पृष्टी. लाग पाळती केली त्वा. कवन कोणाची नितंबिनी. वेगी वद ओ शुभाननी. आम्ही तपी अलक्ष ध्यानी. लक्षभंगाया का आदिस. यावरी म्हणे ती महाराजा. त्रिलोचन राजा विजयध्वजा. तयाची कांता सर्वज्ञ भोजा. धर्मपत्नी मी असे. काळे पतीची केली गती. तैसीच करील मम आहुती. तरी मानव सन्निपाती. अस्तिक माते होई का. एरी म्हणे वो सदैव भरिता. सूत एक आहे प्रपंचा. एरू म्हणे कवन अर्था. प्रपंच रहाटी चालवी. तव ती म्हणे गौड बंगाल. राज्य सदनी देश विपुल. तयाचा नृप गोपीचंद मुल. दास तुमचा विराजे. परी असो कर्म रहाटी. कृत्तांत उद्देशाचे पाठी. मम मौळीचा भार निवटी. कृपाझनी करुण्या. एसे एकुणी तेज वचन. म्हणे कृत्तांत पाश दृढबंधन. कैसे तुटे गे मग पिशाचन. तुवा काय जाणितले. तरी आता क्षण उभी न राही. वेगी आपुल्या सदना जाई. तव सुता कळता अनर्थ प्रवाही. मती त्याची मिरवेल. एसे बोलता सांगोपांग. तो मित्र उदय पहिला मार्ग. मग नमस्कारुणी स्वामी सवेग. सदना प्रति पातली. पातली परी अर्थवियोग. चित्त सरिती दाटला भाग. आती तळमळे प्रसाद मार्ग. कृपार्णवी भेटावया. एसी तळमळे दुःख व्यथा. तो दिनकर लोटला असता. होता चंद्र विकासती वनिता. विकासली आनंदे. पुन्हा घेऊनी परिचारिका. तेथे आली सदै विवेका. दृष्टी पाहुनी योगी मृगांका. चरणी माथा ठेवीतसे. मग सलग भक्तीची करुणी दाटी. सदृढ चरणी घातली मिठी. पाद कवळोनी हस्तपुटी. पाद चुरित प्रेमाने. एसी सेवा दोन प्रहार. करिता अगम्य लीला प्रभाकर. ते पाहुणी नमस्कार. स्वामीसी करुणा उठतसे. पुन्हा येऊन सदनी. आचरे आपली प्रपंच राहणी. अस्त होताची वासरमणी. स्वामीसी जाऊनी लक्षितसे. उद्भव उदय दावुनी प्रेमा. सेवा करीतसे मनोधर्मा. परी सेवा करिता क्षमा सोगमा. दीन लोटुनी गेले पै. या परी कोणी एके दिवशी. काळोखी दाटली अपार महिसी. परी सेवा करावयासी. पातली नित्य नेमाने. तव ती मूर्ध खाली अंक. ठेवण्या देतसे टेक. त्या सांधित योगीनायक. काय करिता झाला पै. माईक सबळ करुणी भ्रमर. रुंजी घाली तेवर. न कळिता येऊनी महिवर. अंका खाली रिघाला. एसे करुणी अवस्थेत. आपण गूढ झाले निद्रस्त. चलन वलन सांडूनी स्थित. कंठी घोर वाजवी. तव तो षटपट जाणुनी परी. फोडूनी निघाला नेटे उपरी. ग्रीवे डसुनी जालिंदरा परी. सुचविले अर्थाते. तव तो लगबगे अतित्वरित. उठोनी हस्ते पाहे ग्रीवेत. ग्रीवा पाहुणी सती अंकात. दृष्टी करी महाराजा. अंक फोडुनिया पडे छिद्र. रुधिर दाटले मही अपार. ते पाहुनिया जालिंदर. धैर्यबळ ओळखिले. मग सहज कृपेची करुणी दृष्टी. मौळी कुरवाळली कृपा जेठी. मग तारक मंत्र कर्णपुटी. उपदेशिला तात्काळ. मंत्र उपदेश ओपिता कानी. खून व्यक्त दाविली संजीवनी. तेने खुनी पारायणी. ब्रह्म व्यक्त झाली से. ऐसा होता चमत्कार. मग मौळी ठेवी चरणावर. म्हणे महाराजा सकळ व्यापार. आजी मिरविला सुगमत्वे. या परी तो कृपाळू मोक्षदानी. आनिक करिता झाला करणी. मंत्र प्रयोगे संजीवनी. ते देही प्रेरितसे. मग नित्य नित्य प्रेमभक्ती. विशाल मिरवे भवस्थिती. परी अनिक काम उदेला चित्ती. पुत्र मोहे करुण्या. तरी चिरंजीव पद देऊनी माते. अचल केले त्रैलोक्याते. याची रीती माझ्या सुताते. होते तरी फार बरवे. स्वस्ती श्री भक्ती कथा सार. समंत गोरक्ष काव्य किम्यागार. सदा परिसोत भाविक चतुर. त्रयोदशाध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिसार. त्रयोदशाध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंढरीनाथा समचरणी. भक्त ताप शमिता. कटीकर नसागरी दृष्टी ठेविता. होसी रंजिता मुनिमानसा.
कृपेचा बोध सबळ ब्रह्म उदधी पावला मेळ पात्रा मैनावती सबळ सरिता ओही दाटली ओम नमो ब्रह्मार्णवी दाटली परी ऐक्यरूपी झाली नारी मोहे पुत्राचे परिवारी गुंतलासे जननी ते मानसी म्हणे आहा कैसे त्रिलोचन रायाचे झाले जैसे त्याची नीती होईल तैसे मम सुताचे काय करू आहा पुत्राचे चांगुलपण दिसे जैसा प्रत्यक्ष मदन परी काय करावे चांगुलपण भस्म होईल स्मशानी एसी सदा सर्व काळ चित्ती वाहे माय तळमळ परी सुतासी बोध करावया बळ अर्थ काही चालेना तव कोणे एके दिवशी शीतकाळ माघमासी उपरी सह परिचारिकेसी उष्ण घेत बैसलीसे ते संधित गोपीचंद चौकी विभागी सकळ स्त्रीवृंद वेष्टुनी स्नान करावया सिद्ध चंदन चौकी बसला तो सौध उपरी मैनावती झाली स्वसुता ते पाहती देखिला जैसा पूर्ण गभस्ती तेजा माझी डवरला एसे पाहता स्वनंदन मोहे आले उदरवेष्टन तेने लोटले अपार जीवन चक्षुतूनी झराटले परी ते बुंद अकस्मात मोहे घ्राणाचे उद्भव व्यक्त गोपीचंद चातकाते स्पर्शावया धावले हो शरीरी होता बंदलिप्त परी उद्भव स्थिती लागली त्यात म्हणून ऊर्ध्व करुनी मूर्धाते नभा लागी विलोकी रधही होऊनी राव शंकित म्हणे बुंद कैचा उद्भवला इथ तरी अंबर झाले असेल व्यक्त घनमंडळ आगळे एसा विचार करता चित्ती दृष्टी गोचर संभविती तो रुदन करिता मैनावती निज दृष्टी देखिली करीत होता दंतावधान तैसाची उठला नृपनंदन उपरी त्वरा वेगी चढून मातेपाशी पातला जाताची पदी ठेवण्या माथा उभा जोडुनी हसता म्हणे सांगजी कवन अर्था उचंबळलीस जननीये मज सारखा तुते सूत राज्याधीश मही व्यक्त एसा असुनी दुःख पर्वत कोठुनी उदेला तव चित्ती एसे बोलता स्वसुत वार्ता प्रेमाब्धी उचंबळला चित्ता मग हितार्थरत्न द्यावया हाता वाग लहरी उचंबळे बारे तव पिता तव समान स्वरूप उदिले अर्कप्रमाण परी काळ अस्ताचळी जाऊन गुप्त झाला पुरुष तो परी त्या भयाची हुडहुडी मोठी बारे मज उदेली पोटी तुझे स्वरूप पाहता दृष्टी भयाते उठी उठावे एसे परी रचुनी युक्ती सकळ हरवी कृतांतगती व्यर्थ शरीराची माती करू नये जन्मल्याने एसा प्रकाश संप्रदाय मिरून ते पुरुष झाले ब्रह्मसनातन तेवी तू बाळा माझा नंदन जगा माझी मिरविका तेने करुणी अमरपणी द्विजगी मिरविसी महाप्राज्ञी यास्तव बरे माझे नैनी आश्रू लोटले तुझ लागी या उपरी बोलेन रूपनाथ बोलसी माते सत्यार्थ परी प्रस्तुत काळी एसा नाथ कोण मिळेल आम्हा ते एसे एकुणी तयाची माता बोलती झाली त्याते बारे तैसाची आपुले गावात जालिंदरनाथ मिरवला स्वस्वरूप संप्रदाय परिपूर्ण तू ते करील ब्रह्मसनातन तरी तू काया वाचा मने करून शरण जाई तयासी एसे एकुणी मातेचे वचन बोलता झाला त्रिलोचननंदन म्हणे माते तयासी शरण जालिया योग्यता फिरावे 12 वर्षे माते भोगू दे सकळ वैभवाते मग शरण रिघुनी त्याते योगा लागी कशी नकी माता म्हणे बाळा पर्यसी पळ घडी भरवसा नाही देहासी ते संवसर म्हणता 12 देखिले कोणी बाळका चित्त वित्त आणि जीवित्व आपुले अचळ आहे अश्वाश्वत ठेले क्षणिक काय होईल नकळे क्षणभंगुर वर्ततसे एसे बोध माता करिता लुमावंती तयाची कांता गुप्त वेशे श्रवण करता हाय हाय म्हणतसे म्हणे माता नोहे पापिनी पुत्रासी योजिती पुत्र काचनी एसी राज्य विभव मांडणी जोग देऊ म्हणतसे तरी हेची नीती उपदेश माता करीत आहे पुत्रास तरी बरवे नोहे हा विनाश जगा माझी मिरवेल एसा करुणी विचार मानसी लुमावंती प्रवेशे स्वसदनासी एरीकडे मैनावतीशी उत्तर देत नरेंद्र म्हणे मायो तव कामनी एसीची आहे वेधकमनी तव त्या स्वामीची करणी निज दृष्टी पाहिनवो माझे मजलागी हित ते द्यावया असेल सामर्थ्य शोध शोधिता भक्तिपंथ सहज दृष्टी पडेल हो मग मी सोडूनी सकळास तन धन मन ओपिन त्यास तू येथुनी वाईट चित्तास सहसा न मानी जननीये एसे वदुनी समाधानी नृप गेला स्नाना लागुनी एरीकडे अनंत पुरसदनी काय करी लुमावंती परम आवडत्या स्त्रिया 5-7 तयांच्या अज्ञेत नृपनाथ पट्टरानिया प्रीतिवंत सदा सर्वदा वर्तती तयासी पाठवणी परिचारिका बोलविल्या सद्विवेका त्यात लुमावंती मुख्य नायिका पट्टराणी तयाची वेगे मांडुनी कनकासन बैसविल्या प्रीती करून तंबुलादी पुढे ठेवून वृत्तांत सांगे रायाचा बाई ओ बाई विपरीत करणी मैनावती राजजन्नी विक्षेप पेटला तियेचे मनी काय सांगू तुम्हा ते कोण गावात आला हेला जालिंदर एसे म्हणती त्याला त्याचा अनुग्रह देऊन या राजाला जोग देऊ म्हणतसे मग आपण अष्टविशंती सती आसुनी काय करावी मती परचक्र येऊन सकळ संपती विनाशा ते पावे हो
परी येऊ ते यथा अर्थी, कैसे करावी ती युक्ती, सांगावी आधी योजुनी सबळमती, केलिया कारण मोडावे, ऐसे एकुणी तीची उक्ती, मग तर्क वितर्क करती त्या युती, नाना बुद्धी विलाप दाविती, परी निश्चय न घडे कोणाचा, या परी विशाळ बुद्धी युवती, विचार काढी लुमावंती, की ये अर्थी दिसे एकमज प्रती, सुढाळपणी नेटका आपुल्या गावात जालिंदर, जोगी आहे वैराग्य पर, तरी तयाचा उपाय करुणी थोर, निर्दळावा सर्वस्वी, निर्दळावा तरी कैसे रीती, तयाच्या भक्तीसी मैनावती, आहे तरी राजयाप्रती, निवेदावे कुडे भावे, निवेदावे तरी कैसे, का मन आवरे मैनावतीस, म्हणून चित्ती उदास, जालिंदर भोगी तसे, जालिंदराचा अनुग्रह देऊन, जोगी करावा राजे आकारण, मग करुणी पाठवावा तीर्थाटन, अथवा तपाचे कारणी, मग तो गेलिया दूरदेशी, ग्रही अनुनी जालिंदरासी, बैसवणी राज्यासनासी, सकळ सुखा भोगावे, ऐसे सांगुनी सकळ रायाते, उदय करावा कोपनळाते, मग सहजविधी जालिंद्रनाथ, भस्म होईल त्या माझी, ऐसा विचार करुणी गोमटा, जात्या झाल्या त्यावर वंटा, एरी सांगे राजपटा, गोपीचंद मिरवला, राजकारणी अपार वार्ता, रागरंग कुशळता, मानरंजनी नृपनाथा, दिवस लोटुनी पै गेला, मग निशा उदय तम मांडणी, तेही प्रहार गेली यामिनी, मग पाकशाळेत भोजन करुणी, अनंतपुरी संचारला परी लुमावंती, तिच्याच गेला सदनाप्रती, तिने पाहुणी राजाधिपती, कनकासनी बैसविला, उचलोनी परमभक्ती मंदार, बैसला आहे मंचकावर, गौरवनी षोडशोपचार, प्रेम डोही बुडविला, मग तो राव होऊनी निर्भर, रती सुखाचा करुणी आदर, यावरी गजगामिनी जोडुनी कर, बोलती झाली रायाते, हे महाराज प्रतापतरणी, एक वार्ता एकली कानी, परिवदता भय की मनी, संचारत आहे महाराजा, जरी न बोलावे ठेवून गुप्त, तरी महाअनर्थाचा पर्वत दिसत, वधू तव तरी भयात, चित्त गुंडाळा घेत असे, ऐसे एकोणी राव बोलत, म्हणे सकळ सोडूनी भयाते, निर्विकार कवन अर्थ, असेल तैसे कळविजे, एरी म्हणे द्याल भाष्य, तरी चित्त सोडील भयधरीस, मग खरे खोटे बरे रत्नास, तुम्हा लागी अर्पिनते, ऐसे वचन नृप एकता, मग करतळ भाष्य झाला देता, म्हणे मम दर्प भयाची व्यथा, सांडुनी वार्ता बोल की, एरी म्हणे जी एक कुडे, मातेने रचले तुम्हा पुढे, जालिंदर योगी विषया पाडे, वश केला आहे की, तुम्हासी अनुग्रह देऊनी त्याचा, वेश द्यावा योगियाचा, मग तीर्थाटनी योग तुमचा, बोळवावे तुम्हा ते, तुम्ही गेलिया तपाकारण, दूरदेशी विदेशाकारण, मज जालिंदर प्रती आणून, राज्यासनी ओपावा, ऐसे प्रकरणी सहज स्थिती, श्रुतमात झाले आम्हा प्रती, परी आमुचे सौभाग्यनीती, भाग्यार्क दिव्य जाहले, आमचे कुमकुम होते अचळ, म्हणून दृष्टी आले ऐसे फळ, या परी तुम्हा नृपाळ, वाईट बरे विलोका, ऐसी एकुणी तिची वार्ता, उचमळला क्रोधनळाच्या माथा, मग अनर्थनळाच्या शाखा दाविता, भयंकर रूपी झालासे, मग तो उठवणी तैसाची, गती बाहेर जाय तो नृपती, मंत्री बोलावणी सेवका हाती, जालिंदरा पाहोचला, शीघ्र आणुनी कामठ्यासी, गर्ती योजली कुपासरसी, नाथ जालिंदर ते उद्देशी, तया माझी लोटीला, अश्वलीद न गंती, तेथे सर्वत्र पडली होती, ती लोटुनी गर्तेवरती, नाथ जती बुजविला, ऐसे गुप्त करुणी प्रकरण, राव सेवी आपले स्थान, परी सेविका ठेवले सांगून, मात बोलू नकाही, जरी होता मुखलंपट, मम श्रुती आली नीट, त्याचे करीन सपाट, यमलोकी मिरविनकी, इतके प्रकरणी मध्ययामिनी, झाली म्हणून नेनितीजनी, अर्कोदयी पाहिला स्वामी, म्हणती उठून गेला असे, एक म्हणती त्याचे येथे काय, स्व इच्छे बसावे वाटेल तेथे, हा ग्राम नव्हे अनिकराय, ग्रामवस्ती विराजला, ऐसी वार्ता नगरलोकी, उठली एकुणी परिचारिकी, त्या जाऊनी सद्विवेकी, मैनावतीसी सांगती, ऐसे एकुणी मैनावती, असंतोषली परमचित्ती, म्हणे मम सुताचे दैवाप्रती, लाभ नाही अतुडला, ऐसे म्हणून संकोचित, नेत्री प्रेमाश्रू ढाळीत, एरीकडे जालिंद्रनाथ, कैसे स्थिती राहिला, तरी आयुष्य भविष्य जाणणार, आणि मैनावतीचा लोभ अपार, आणि शत्रुमित्र पाहणार, एकरूपी समत्वे, जो द्वंद्वातीत मूर्तिमंत, दंभरहित स्वरूपी मिरवत, निसंग ममता विरहित, कार्य जाणुनी, असो गर्ते माझी यतीनाथ, वज्रासनाते घालुनी खालते, आकाशास्त्र पेरुणी भोवते, स्वस्थ चित्ती बैसला, आकाशास्त्र आसता भोवते, लीद मिरवे सभोवते, या परी आकाशास्त्र माथा वज्रास्त्र स्थापिले, तेने करुणी अधरस्थळी, लीद मिरविली आहे श्री, एरीकडे अनंतपुरी, जनवार्ता समजली, नाथ जालिंदर गेला निघून, मग सकल स्त्रियांचे झाले समाधान, बरे झाले म्हणती निधान, येऊनी पहुडल्यासे जेसी, स्वस्तीसी भक्ती कथासार, समंत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, चतुर्दशाध्याय गोडहा, श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु. श्री नवनाथ भक्तिसार चतुर्दशोध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 15.
श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगत्पालका मुनिमानस चकोर मृगांका कृपांबू दातया पूर्ण शशांका ग्रंथादरी एका बद्रिकाश्रमी पूर्ण तापसी गोरक्ष कानिफा जान्हवी तिरासी तप आचरिता 12 वर्षी उद्यापन उरकिले परी याचे त्यासी नाही ठाऊक काया भुवनी उभय अर्क संगोपित कामांतक परिमाहित नाही अनन्या पुढील भविष्योत्तर जाणून गुप्त ठेविले ओळखून या परी तप झाली पूर्ण उभयंताही बोळविले कानिफा निघाला उत्तर देशी महातपी तो गोरक्षक शेखी उत्तरापूर्ण मध्य कोणासी संचार करीत चालिला प्रयाग गया काशी करून श्री गुरु ते शोधी गजकर्णनंदन या परी पूर्ण दक्षिण कोण गोरक्ष शोधी मच्छिंद्रा श्री गुरु आठवणी चित्तात भ्रमण करीतसे पिशाचवत सांडी श्वास आणुनी हेत नाथ हे नाथ म्हणूनी ऐसे बहुधा बहुता पुसून नाना क्षत्री करी गमन तो भ्रमत गौड देशा कारण हेळपट्ट निपातला तो हेळपट्ट नाम नगरा माझारी येऊन बैसला क्षणभरी तो द्वारपाळ ग्रामद्वारी बैसले होते काहीसे त्यांनी पाहुनी गोरक्षनाथ आदेश म्हणून त्याते नमित परी गोरक्षतया द्वारपाळा पुसत मच्छिंद्रनाथ आहे की तव ते म्हणती आमचे गावी मच्छिंद्र नामे कोण गोसावी महाराजा आलाची नाही काय सांगावी सुख व्यक्ती परीनाथा एकतापसी आला होता या गावासी ना मजालिंदर या जगासी मिरवित होता महाराजा काय सांगावी तयाची नीती लोकांसी वाटे जैसा गभस्ती तो तृणभारा वाहता माथी अधर आम्ही पाहतसो गोरक्ष म्हणे काय कारण मस्तकी वाहतसे तृण एरी म्हणे तो कारणातून गोधना करता आणि तसे गोरक्ष म्हणे कोणाचे एरी म्हणती ते गावीचे परी निस्पृह वृत्ती गोधनाचे पालन करी महाराजा गोरक्ष म्हणे किती दिवस राहिला होता या वस्तीस राहुनी लोप कवन ठायास झाला पुढे तो सांगा एरी म्हणती योगद्रुमा 1 संवत्सर राहिला या ग्रामा पुढे गेला कोठे ते आम्हा माहित नाही महाराजा या उपरी गोरक्षनाथ दिवस किती लोटले पाहत एरी म्हणे 10 आजपर्यंत लोटले संवत्सर महाराजा एसी 19 तयाची वाणी गोरक्ष विचारी आपले मनी तरी का माझा स्वामी नाम पलटुनी जगा माझी विचारला मी सांडुनी पूर्ण तपास लागावया करीत येईन धावत मनोनी पालिटले स्वनामास गावा माझी मिरवला एसी कल्पना आणुनी मनी अश्रुधारा वाहती नैनी म्हणे महाराजा गेलासी सोडुनी मज पाडसा कैसारे मग तो कनवाळू द्वारपाळ म्हणती नाथ न करी तळमळ तुम्हा माय लेकरांचा मेळ ईश्वर करील पुढारा एसी वदती तेवानी गावात धाडीला भिक्षे लागुनी मग तो गोरक्ष सदनोसदनी अलक्ष गाजवीत जातसे परी जालिंदर होता ज्याच्या ठाई तेथे सहज आला भिक्षेस पाही तो एकटक एक सदन साई पाहुनी अलख म्हणतसे तो सवाल एकुनी जालिंदरनाथ आदेश म्हणत महियात ते आदर्श गोरक्षाप्रत श्रवण झाले तातडी मग ते आदेश वंदुनी पुढती म्हणे कोठे आहात महाराज जती एरी म्हणे मही गर्ती विराजलो से महाराजा गोरक्ष म्हणे कवन नामी मिरविता आहात नाथ स्वामी एरी म्हणे मनोधर्मी नाथ जालिंदर म्हणतात परी महाराजा योगद्रुमा कवन नाम मिरवितसे तुम्हा आणि वरदहस्त प्रसाद उगमा गुरु कोण तुमचा हो गोरक्ष म्हणे मच्छिंद्रजती वरप्रसाद गुरुमूर्ती आणि गोरक्ष नाम देहाप्रती जगा माझी मिरविले परी महाराजा एके युक्ती तुम्ही सेविली महिगर्ती जगी प्रेष्टुनी पापमती भंगित झाली लोकांची ऐसे एकुणी तयाची वार्ता जालिंदर सांगे झाली कथा ती एकताची गोरक्षनाथा कोपनळ पेटला आहा ऐसी गुरुमूर्ती देवदानवा वरद अति ऐसी स्वामीसी घालुनी करती राज्य कैसा करीतो जी तरी आताची आज्ञाप्रमाण लागू नेदी एक क्षण मग जालिंदर बोले वचन ऐसे नो हे महाराजा या कार्याचे पुढे कार्य ना तरी हृदय विचारून पाहे नाथ पंत येणे दुनावे हेचे भविष्य असे पहा तरी आता क्षमा करून पुढे महाराजा करी गमन परी हे ऐसे वर्तमान बोलू नका जगासी तुम्ही हिंडता सहज महिसी मम सुत कानिफा भेटता तुम्हासी श्रुत करावे कृत्य त्यासी वृत्तांत येथीचा सकळीक मग तो युक्ती प्रयुक्ती करून संपादुनी रायासी कल्याण माते काढील गर्तेतून वाढविल तो नाथ पंथ ऐसे सांगुनी जालिंदरनाथ आदेश म्हणून बोलवित आणि गोरक्ष एकूण शांत होऊन आदेश म्हणतसे मग आदेश शब्देची गमन करुणी निघाला गोरक्षनंदन आहारापुरते मिळून अन्न उपहारा संपादी मग शिंगी शेली करुणी ग्रहण करिता झाला मार्गी गमन तो जगन्नाथ प्राचीन स्थान तेथे जाऊनी पोहोचला एरीकडे कानिफानाथ गावोगावी भ्रमण करीत परी ज्या गावी जाय तेथे जगा लागी बोधितसे कानिफामुखीचे बोधस्थिती एकोणी परमजन मानविती
सलील प्रेमे दाटून चित्ती अनुग्रह घेती तयाचा. मग त्या गावात एक दोन सचिष्य निगती विरक्तमान. प्रपंच राहानी लाथ मारून नाथासवे चालती. ऐसे 1 2 5 7 10 20 मेळा जमत. होता होता सप्तशत दाटले शिष्य समागमे. पूर्वदेशी करता गमन तो स्त्री राज्य दोष सघन. तयाच्या सीमेपर्यंत जाऊन उलट पाहती माघारा. स्त्री राज्यात पुरुष कोणी नाही हे विख्यात जनश्रुत करणी. म्हणून शिष्यमंडळ दनानुनी परतोनी पाहती माघारी. ऐसा देश कठीण असून स्वामी करती तयात गमन. तरी अग्निकुंडी सकळा नेऊन पूर्ण आहुती इच्छितसे. ऐसा होता निश्चय वचन कोणी म्हणती करा पलायन. जीवित्वा वाचल्या साधन घडून येईल महाराजा. एक म्हणती ऐसे करावे सदृढ धरावे गुरुचे पाय. मग जीवित्वाचे भय काय जातसे तरी जाऊ द्या. एक म्हणती लागले वेळ कैचे व्रत पडीपाड. जीवित्व हरल्या व्रतकोड कोणी दृष्टी पाहिले. या स्वामीसी लागले वेळ सादर मृत्यू झापड. जया ठाई पडेल धाड चालूनी जातो तया ठाई. ऐसे ठाई ठाई ताटी बैसोनी करती बोल चावटी. परी हा अर्थ सकळ पोटी कानी फाते समजला. मनात म्हणे भ्याले सकळ हीन बुद्धी अति दुर्बळ. परी आपुला प्रताप सांगता तुंबळ सत्य वाटणार नाही यासी. मग करी कवळुनी भस्मची मुठी स्पर्शास्त्र प्रयोगपोटी. जल्पोनी प्रेरी महीपोटी तिन्ही दिशा लक्षुनी. पुढील मात्र मार्ग ठेवूनी मोकळा दिशा बंधन केल्या सकळा. केल्या परी ऐशा बळा देवदानवा अतुळेना. केले अर्थ द्यार्थपर शिष्य पळुनी नाही जाणार. आणि मारुतीचाही भूकार पोहोचू नये त्या ठाया. ऐसे स्पर्शास्त्र पुष्टी रचुनी शांत बैसला जेठी. मग शिष्या पाचारुनी शेवटी पुसता झाला तयासी. लहान मोठे मिळवून सामुदायासी बैसवून म्हणे आम्हा लागी जाणे स्त्री राज्यात आहे की पुढे देश बहुत कठीण. परी आम्हा लागी आहे जाणे तया देशीचे तीर्थ करून येऊ ऐसे वाटतसे. आमचा विश्वास गुरुपायी जरी असेल भवप्रवाही तरी देशाची लांघुनी मही पुन येऊ माघारे. जे नसीम गुरुच्या असती भक्ती तीही धरावी माझी संगती. ना तरी जीवलोभ असेल चित्ती तीही जावे माघारे. ऐसे सांगुनी बोलवित म्हणे देखिली बुद्धी करा येथ. मग निसिम भक्तीचे किंचित तया ठाई राहिले 700 जण. ठाई उरले स्थान धरून वरकड कंबर बसती करून. कल्पिल्या मार्गी चालले तरी फार बरवे झाले. स्वामीने अंतर ओळखिले उजळणी बोळविले कीर्ती महात्म्य रक्षुनी. ऐसे चित्ती सुखवसन मानून आले पंथी करीती गमन. एक कोस गेले धावून सीमेपर्यंत ग्रामाच्या. परी स्पर्शास्त्र सीमा लक्षून बैसले होते मही वेष्टून. तेने येताच धरले कवळून महिसी दृढ केले ते. पद झाले मही व्यक्त मागे पुढे ठेवाया नसे शक्त. जैसे सावज गुंथल्या चिखलात बळ काही चालेना असो झाले मही व्यक्त. म्हणून हस्ते काढून जात तो हस्त झाले मही लिप्त. मग सकळ ओनवे झाले एरीकडे कानिफानात. त्या साता ते बोलवणी घेत जवळ बैसुनी सकळ वृत्तांत. निवेदिला तयांचा तुम्ही करावे आता ऐसे. शीघ्र जाऊनी त्या महिस पाषाण करी उचलोनी विशेष. तयाच्या पृष्टी स्थापावे. मग विभक्त स्त्री विभूती चर्चुनी तयाच्या भाळाप्रती. मागुनी पाठवले साती समाचारा तयांच्या. ते तव श्री गुरुचे आज्ञे करून पाहत चालले सीमास्थान. तरी ते सर्वही ओनवे होऊन ठाई ठाई खुंटले. सातासी पाहून अवघ्या मूर्ती परमचित्ती लज्जित होती. अधोवदन करून पाहती परिण देती उत्तर. हे जाऊनी बोलती त्याते कैसे सोडूनी गुरु ते. जीवित्व लोभ धरून या मनाते मार्ग केला पुढारा. मग हस्ते सकळ पाशान पुष्टी ठेविती बळे करून. स्पर्श होताची जाती चिकटून अंग हलविता पडेना. मग परम आक्रांदती चुकलो ऐसे म्हणती. आता क्षमा करून चित्ती सोडवावे आम्हा ते. एरू म्हणती खुशाल असा जीवित्वाचा धुडी भरवसा. स्वामी पाहुणी आली आदेशा सोडवून नेऊ तुम्हासी. आता स्वस्त आसचित्ती आम्ही जातो स्त्री देशाप्रती. दैवे वांसुनी आलिया अंती सोडवून नेऊ तुम्हा ते. एसिया सकळा करुणी भाषण सकळा पुष्टी देऊनी पाषण. परत ते झाले गुरु आज्ञे करून परी ते पाहुणी आरंबळती. आमची सकळ गेली भ्रांती आणि गुरुची समजली प्रतापशक्ती. आता सकळ नासुनी दुर्मती विश्वासाते टेकलो. ऐसे करती विनविनी ती एकली 7 जणी. मग म्हणती श्री गुरु ते सांगुनी सुटका करू तुमची. ऐसे बोलुनी सकळा कारण पुन्हा आले परतून. म्हणती महाराजा दैन्यवान शिष्य कटक मिरविले. त्यांची नासिली सकळ भ्रांती पृष्टी पाशान घेऊन आरंबळीती. तरी आता कृपा ओसंडुनी चित्ती मुक्त करा सर्वाते. नाना युक्ती करून करतील श्री गुरुचे समाधान. हे सच शिष्यांचे एकुणी वचन नाथ चित्ती तोषला. मग विभक्तास्त्र मंत्र होटी
जलपुनी योजली भस्मची मुठी, ओपुनी शिष्या कर संपुटी, म्हणे चर्चुनी यावे तया ते, मग एक शिष्य जाऊनी तेथे, भाळी चर्चुनी भस्मची मुठी ते, चर्चिता झाले सकळ मुक्त, साता उने सातशे, ऐसे मुक्त झाले सकळ जनी, येऊनी लागले गुरुचे चरणी, नाथ तया लागी पाहुणी, आहा आहा म्हणतसे, असो ऐसे बोलुनी वचन, तेथुनी टाकिता मग मुक्काम, स्त्री देशाचे सीमेवरी जाऊन, वस्ती लागी विराजती, तेथे दिन लोटल्या झाली रात्री, तो चमत्कार वर्तला ते क्षिती, भुभुक्कार द्यावया मारुती, सेतुहुनी चालला, तो मार्गी येता अस्त्र सबळ, वेष्टित झाले पदकमळ, परी ते वज्र शरीरी तुंबळ, अस्त्रा लागी मानिना, एरू चित्ता माझी विचार करीत, हे स्पर्शास्त्र आहे निश्चित, तरी येथे कोणी प्रतापवंत, आला आहे निश्चय, ऐसा विचार करून चित्ती, येता झाला सीमेप्रती, तो कटक पाहुणी नाथपंथी, मनात विचार करीतसे, की म्या यज्ञ करुणी बहुत, येथे पाठविला मच्छिंद्रनाथ, परी कटक गेली तेथ, बोधतील तयासी, मग बोधे होऊन्या स्वार, स्वदेशी येईल मच्छिंद्र, मग मैनाकिनी मुखचंद्र, दुःख सागरी उतरेल, तरी येथीचे याते निर्बळ करून, मागे लावावे परतून, मग आती भीमरूप धरून, भूकार करीतसे, गाजवी पुच्छाचा फटकार, भयंकर रूपी अतितीव्र, ते पाहुण्या कटक भार समग्र, स्वामी आडदळताती, एरू म्हणे नाही भय, उगेची पहा धरुणी धैर्य, याने तुमचे करावे काय, अचळपणी असारे, मग करी घेऊनी भस्मची मुठी, वज्रास्त्र परम बोले होटी, तो प्रयोग सिद्ध होता दाटी, भस्मची मुठी फेकली, मग ते वज्रास्त्र परम कठीण, माथा मिरवले भूषण गगन, एरीकडे वायुनंदन, निजदृष्टी पाहतसे, मग मोठ मोठे उचलून पर्वत, फेकिता झाला गगनपंथ, ते गिरी आदळता वज्रास्त्र, चूर्ण होती क्षणार्धे, ते पाहुणी अंजनीसुत, प्रेरिता झाला मुष्टीघात, तेने वज्र झाले भंगित, निश्चेष्टित मही पडले, ऐसे होता प्रकरण, दृष्टी पाहे कर्णनंदन, मग काळिकास्त्र जल्पुन, भस्मची मुठी सोडितसे, यावरी सेवेची अग्न्यास्त्र, सोडिता झाला प्रयोगमंत्र, त्यावरी सेवेची वासवास्त्र, वरी वायवास्त्र प्रेरिले, मग ते वायवास्त्र प्रयोग होता, द्विमूर्धनी दाटला सविता, मग महापर्वत अस्ति स्थूलता, भस्म होती तयानी, तो अंजनी सुता सकट, तो अतितीव्र करी नीट, या उपरी काय उद्धट, विक्राळ रूपी प्रगटला, की कृतांत जैसा मुख पसरून, ग्रासू पाहे सकळ जन, त्यात ते सहाय्य परिपूर्ण, वासव शक्ती मिरविली, जैसा यामागे दम, प्रगट होय हरुप्राण, ऐसे उभयास्त्र तरुण, कडकडा करीतसे, त्यात अग्निअस्त्राचा तापथोर, त्यावरी सहाय्य ते वातास्त्र, मग मारुती देह होऊन जर्जर, रक्षणार्थ काही दिसेना, वासव आणि काळिकास्त्र, मागे पुढे होऊन पवित्र, प्रहार भेदाया पाहती स्वतंत्र, परिवायुपुत्र चपळतो, देई अस्त्राते दोन हात, ओढिता झाला चपळवंत, तरी तेही अस्त्र चपळ बहुत, हस्तयुक्त होऊ न देत, यावरी अग्निअस्त्राकारण, पुच्छी योजी वायुनंदन, या परी वातास्त्राकारण, स्तुती विनवोनी आराधिले, म्हणे महाराजा प्रळयवंत, प्रविष्ट करा अग्निअस्त्रात, तरी तुझा आहे सुत, लोका माझे मिरवितसे, ऐसे उत्तर एकुणी सावधान, मग बोलवी वायुनंदन, ते वातास्त्र झाले क्षीण, महाप्रतापे आच्छादी, ते पाहुणी कानिफानात, मोहनास्त्र प्रेरुण्या त्वरित, ते गुप्तास्त्र हृदयात, जाऊनी आत संचारले तरी वज्रशरीर, लागन धरी मोहनास्त्र, परी काहीसा भ्रांत वायुकुमार, निजदेही दाटला, तरी तैसाची भ्रांती माझारी, अग्निअस्त्र पृच्छेधरी, महाबळे समुद्रती, भिरकावणी दिधले, परी अग्निअस्त्रे महासबळ, कढू लागले समुद्र जळ, जळचरा ओढवला प्रळय काळ, तेने समुद्र गजबजिला, मग तो येऊनी मूर्तिमंत, निज दृष्टीने जाऊ पाहत, तो कानिफा आणि वायुसुत, युद्धालागी मिरविले, परी तयासी ओढविला प्रळयकार, अग्निअस्त्राते करी शीतळ, मग जलद आणुनी सकळ, अग्निअस्त्री स्थापिले, ते अग्निअस्त्र झाले शांत, एरीकडे वायुसुत, मोहन प्रकरणी प्रविष्ट चित्त, परिपूर्छा पर्वत उचलिला, पर्वत उचलावयाचे संधी, फाकिली होती तिकडे बुद्धी, आणि स्थावर मोह अस्त्रे शुद्धी, भ्रम पडला होताची, त्या संधीत दोन्हीकडून, पाटी पाटी अस्त्रे दोन, एकदाची भेदली प्रहार करून, सबळबळे करुण्या, कालिका आणि वासव शक्ती, भेदताची मूर्छित झाली व्यक्ती, तेने उलढवुनी महीवरती, वातसुत पडियेला, ते पाहुने अनिळराज, रधी उजळले मोहबीज, मग प्रत्यक्ष होऊनी तेजपुंज, तयापासी पातला, परी तो अंजनीचा बाळ, वज्र शरीरी ब्रह्मांड बळ, पुच्छ सावरुणी उताविळ, युद्धा मिसळू पाहतसे, मग श्रीवाते धरुणी हात, म्हणे एक मदवचन सत्य, हे सबळ पाणी आहेत नाथ, रळी या ते करू नको, पूर्वी पाहे मच्छिंद्रनाथ, तव श्री दिदला होता पर्वत, तव वाताकर्षण विद्या बहुत, ज्वाज्याले मिरवे यापासी, या परी बोले आपापती,
म्हणे हेची मानवते माझे चित्ती, सख्या सरखी दुसरी व्यक्ती, योग्य दिसेना, मग उधती आणि द्वितीय वाते, सेवे घेऊनी मारुती ते, कानी फाते घेऊनी त्वरिते, परमप्रीतीने भेटविले, कानी फातींनी देवासी, नमन करीतसे अतिप्रीतीसी, नमुनी पुढे वायुसुतासी, युद्ध का सोडिले म्हणतसे, हे एकुणी बोले अनिळ, की युद्ध कासया करिता तुंबळ, कवन अर्थी तयाचे फळ, आम्हाला गी दाखवा, नात म्हणे तया मारुतीसी, युद्ध करीत होता कासयासी, मारुती म्हणे कामन्यासी, तरी एक माझिया, म्या बहुत यत्ने करून, गौरवनी मच्छिंद्रनंदन, परम आदरे स्त्रिया राजा कारण, पाठविला आहे की, तरी तयाचे असती जाती, तेथे गेलिया तयाप्रती, भेटल्या तयाची समूळ वृत्ती, बोधस्थिती आणतील, मग तो सोडूनी तेथीचे स्थान, स्वदेशात करील गमन, ऐसे चित्ती कल्पना आणून, युद्धालागी मिसळलो, तरी आता असो कैसे, हा गेलिया स्त्री राजास, काही योग मच्छिंद्रास, बोलू नये दुरुक्ती, ऐसे प्रकरणी भाष्य देऊन, अवश्य करावे यांनी गमन, मग माझे काही एक छलन, होणार नाही नाथासी, मग हासोनी बोलले कानिफानाते, आहा शंका आलिया तुम्हाते, तरी प्रयोजन काय आमुते, मच्छिंद्रा ते बोलाया, तरी सहसा आम्ही मच्छिंद्रासी, बोलणार नाही दुर्बलेसी, आणि संबोधुनी त्यासी, तेथील तेथे स्थापू की, ऐसे वधुनी कर्तळ भाष, देऊनी तुष्ट केले त्यास, मग आपण आपुल्या स्वस्थानास, त्रिवर्गही चालले, सकल गेले स्वस्थानासी, तो उदय झाल्या लोटलीनिशी, मग शिष्य कटकेसी, तेथुनिया निघाले, स्त्री राज्यात प्रवेशून, नाना तीर्थक्षेत्र स्थान, पाहत गजनंदन, शृंग मुरडी पातला, तो ते गावीचे नृपासनी, तिलोत्तमा मैनाकिनी, मच्छिंद्रासह बैसोनी सभास्थानी, सवे लागी विनटली, तो कानिफानात फेरी, आला करी राजद्वारी, सवे शिष्य कटक भारी, तो द्वाररक्षक शोधा लागी धावले, शोधिता शिष्य नैनी, तो कानिफा कळला कानी, मग जाऊन या राजांगणी, वृत्तांत सुचविला, म्हणती महाराजा ग्रामद्वारी, कानिफासह नाथ परिवारी, 700 शिष्य समुद्रलहरी, तवभेटी आलासे, हे एकुणी मच्छिंद्रनाथ, म्हणे पाहिला तया कोण पंथ, एरी मनवती नाथ, कानफाटी करणी, ऐसे एकुणी मच्छिंद्रनाथ, परम दचकले तयाचे चित्त, म्हणे आला की गोरक्षनाथ, पालटोनी नामाते, तरी आता कैचे येथे, राहू देईना या सुखाते, आहा तिलोत्तमा सौंदर्य माते, लाधली होती प्रीतीने, आता असो कैसे तरी, यासी न्यावे ग्रामाभितरी, म्हणून सिद्ध करोनी स्वारी, अश्वशिबिकेसह निघाला, त्वरे येऊनी ग्रामद्वारी, परस्पर भेटी झाल्यावरी, कानिफा पाहुणी हृदयाभितरी, समाधान मिरविले, मग आदेशा होऊनी नमन, रुजामे भरजरी कनकवर्ण, मही पसरुनी योगद्रुम, तयावरी बैसविला, मग कोण कोणाची समूळ कथा, तदनु पुसता गुरुचे पंथा, त्यांनी ही सांगितली समूळ वार्ता, जालिंदर जन्मापासूनी, मग मच्छिंद्र म्हणे जालिंद्रनाथ, देता अनुग्रह उत्तमयात, तरी तू कानिफा नामसुत, गुरुबंधू तो माझा, मग शब्दोशब्दी अधिकोत्तर, वाढत चालली प्रेमलहर, मग वाहुनी गजस्कंधावर, ग्रामा माझी आणले, मग नाना युक्ती रचोनी चित्ती, स्वये करी मच्छिंद्रजती, एक मास अतिप्रीती, कानिफा राहिविला त्या स्थानी, स्वस्ती श्री भक्ती कथासार, समंत गोरक्ष काव्य किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर, पंचदशाध्याय गोडहा, श्रीकृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु. श्री नवनाथ भक्तिसार पंचदशाध्याय समाप्तम. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 16. श्री गणेशाय नमः. जय जयाजी दिगंबरा, आद्य नामे विश्वंभरा, वर्णिता तुझ्या गुणसंभरा, मती अपूर्व होतसे, यावरी कानिफा स्त्री देशात, गेले श्रीगड मुंडगावात, तेथे भेटुनी मच्छिंद्राते, आतिथ्या ते भोगिले परी कैसे रीती, तेची एका तेथुनी श्रुती, मच्छिंद्राचे कामचित्ती, एक अर्थी उदेला, की कानिफा जाईल स्वदेशात, की गोरक्षका करीत श्रुत, मग तो धावोनी येईल येथ, नेईल माते येथुनी, तरी गोरक्ष मम आहे शिष्य, ऐसे यासी श्रुत करू नये, अनेक योजनी उपाव, येथे राहता करावा, ऐसी युक्ती रचुनी चित्ती, करावे म्हणे आतिथ्य बहुरीती, म्हणून बोलावुनी बहुत युक्ती, सकळा मच्छिंद्र सांगतसे, या उपरी अनेक योजना करीत, की विषयी गोवा कानिफानात, मग हा कदा देशात जाणार नाही सर्वस्वे, असो ऐसे स्त्रियांचे वर्ण, की भानुची पावला उदयमान, ऐसी स्त्रिया पाठवणी स्थान, चेताविती कामासी, परी तो नातळे महाराज, हा वृत्तांत मच्छिंद्रा कळला सहज, मग म्हणे शिष्य कटकाचा समाज, कामासनी गोवा, ऐसाही प्रयत्न करुणी पाहावा, कामिनीचा श्रम झाला वृथा, शिष्य कटकही येईना हाता, उपाय काही चालेना, असो ऐसे छळनात, एक मास राहिले तेथ, परी कोपे देवा होत उदित, सहज स्थिती लोटले, असो लोटल्या एक मास, मग पाचारुणी मच्छिंद्रास,
म्हणती आज्ञा द्यावी आम्हास स्वदेशास जावया. मग अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ नाना संपत्ती द्रव्योपित गजबाजी उष्ट अमित द्रव्य बहुत दिधले. ऐसे बोळवणी कटक भार स्वस्थाना आला नाथ मच्छिंद्र. एरीकडे तीर्थावर करीत आला स्वदेशा. सहज आले मुक्कमे मुक्काम लांघुनी स्त्री देश सुगम. पुढे गौडबंगल स्थान उत्तम नाना क्षेत्रे हिंडती. परी जया गावी जाय नाथ त्या गावी लोक करती आतिथ्य. ते सर्व पाहून भक्तिवंत उपचारे मिरविती. इच्छे समान सकळ अर्थ पूर्ण होऊनी शिष्य संप्रदायी होत. म्हणून वर्णिती कीर्त मुखोमुखी उल्हासे. मग या गावीचे त्या गावी लोक येऊन नेती सकळ कटक. दाऊनी भक्तिभाव अलौकिक बोळविती पुढारा. पुढे नाथ ध्वज येऊन शिबिरे चालती त्या मागून. शिष्य कटकासी मागून गमन कानिफाचे होतसे. ऐसे मार्गी करिता गमन तो एरीकडे जगन्नाथाहून. गोरक्ष बंगाल देशात येऊन गावोगाव भ्रमतसे. तो सहज मार्गी करिता गमन मही प्रवाही तरु व्यक्त विपिन. तया विपिनी गजकर्णनंदन सहज स्थिती भेटला. तेने पाहिले गोरक्षासी गोरक्षे पाहिले कानिफासी. दृष्टादृष्ट होता आदेशी एकमेका बोलले करुणी स्थिर शिबिकासन. खाली उतरला कर्णनंदन मग भरजरी गालीचा मही पसरून. गोरक्षासी बैसविले आपण बैसे उपसवे नेटी. बोले कानिफा वागवटी नाथपंत हा वरदपुटी कोण गुरु लाहिला. हे एकुनी गोरक्षनाथ मच्छिंद्र जन्मापासून कथा सांगत. वरदपानी उदयमित्र प्रसन्न झाला तयासी. तरी त्याचा दासानुदास मी म्हणवितो महापुरुष. परी श्री गुरु कानिफा देहास गुरु कोण मिरविला ते सांगा. ऐसे गोरक्ष बोल ऐकून कानिफा सांगे जालिंदर कथन. जन्मापासून वर्तमान दत्तकृपा आगळी. ऐसे उभ्यंताचे भाषण झाली मिरविले समाधान. म्हणती योग्य आले घडून तुम्ही आम्हा भेटला. या उपरी कानिफा चित्ती कामना उदिली एका अर्थी की मच्छिंद्र गुरु गोरक्षाप्रती दत्तवरदे मिरवला. तरी दत्त कृपेचे अनुसंधान कैसे लाधले विद्यारत्न की कनवरूपी सहज दर्शन जगा माझी मिरविती. तरी याचा शोध करावा दाऊनी आपल्या गौरवा. ऐसे योजनी सहज भावा दृष्टी करी भोवताली. तो दृष्टी समोर अम्रवन पक्क फळ देखिले सघन. तेही पाडाचे पक्कपण शाखा वृक्षी विराजल्या. ते पाहता कानिफानाथ म्हणे हे अम्रवन काय शोभत. फळे ही मधुर शाखा व्यक्त झोंबल्या आहेत ह्या वृक्षी. परी एसी फळे सुगम दिसती तरी भक्षण करावे वाटे चित्ती. यावरी गोरक्ष बोले युक्ती नको नको म्हणतसे. या उपरी बोले कानिफा वचन तोडूनी आणतो शिष्य धाडून. गोरक्ष म्हणे इतुका यज्ञ कास यासी करावा. आता शिष्य आहेत जवळी तोडूनी आणावे त्या करकमळी. शिष्य नसता कोणे काळी मग आपण काय करावे. तरी आता स्वतः ऐसे करावे गुरु प्रसादे प्रताप मिरवावे. फळे तोडूनी विद्येसी गौरवावे तुष्ट आत्मा करावा. ऐसे कानिफा एकुनी वचन जरी तुमचे इच्छेले ऐसे मन. तरी आताची आणि तो तोडून पक्कपणी गुरुकृपे. मग कवळुनी भस्मची मुठी विभक्तास्त्र जपे होटी. त्यावरी आकर्षण मंत्रापोटी प्रेरिता झाला युक्तीने. विभक्तास आकर्षणी प्रेरिताफेकी भस्मकाननी. तवती पक्क फळे वृक्षावरुणी पुढे आली सर्वत्र. मग ते शिष्य कटकासहित फळे भक्षिती मधुर व्यक्त. भक्षिल्या पूर्ण तृप्त क्षाळीले हाता जीवनाने. ऐसे झाल्या पूर्ण प्रकरणी गोरक्ष विचारी ऐसे मनी. म्हणे प्रताप दाविला मज लागुनी कानिफाने आपुला. तरी आपण या आता यासी दाऊ विद्या चमत्कारासी. ऐसा विचार करुणी मानसी कानिफा ते बोलितसे. म्हणे तुम्ही केला पाहुणचार तरी उत्तरा लागी उत्तर. अनेक फळे भक्षुनी साचार चवी रसाने मिरवावी. ऐसे एकुणी तयाचे वचन म्हणे बोलला ते फार उत्तम. तुमच्या शब्दासी करुण मान स्वीकारावे तैसेची. मग आकर्षण शक्ती विभक्तास्त्र जलपोनी नाथ गोरक्ष पवित्र. तो लवंगवीची फळे विचित्र येऊन पडली पुढारा. मग ती फळे खाता जेठी रसनेसी पडो आहे मिठी. आहा आहा म्हणे शेवटी अमृतसरी दाटले. मग ती फळे केली अभक्षण शुद्ध जीवने हस्त प्रक्षाळून. बैसले आसनी सुखे येऊन त्यावरी बोले गोरक्ष तो. म्हणे खाली फळे उत्तम राहिली परी जैसी तैसी करावी वहिली. पुन्हा योजनी वृक्ष ढाळी पुढे मार्गा गमावे. या उपरी कानिफानाथ ऐसा कोण ब्रह्मयाचा सुत. पुन्हा निर्मुनी मूर्तिमंत जैसे तैसे करील. गोरक्ष म्हणे गुरुपुत्र जो निसमपणी आहे पवित्र. त्यासी हे करणे अघटित विचित्र कदा काळी नसेची. ऐसे एकता कानिफानाथ परम क्षोभला खचितार्थ. जैसा पावक अज्ज सिंचितार्थ कवळू पाहे ब्रह्मांडा. म्हणे हो हो जाणतो तू ते तुझ्या गुरुसहित बहुसाधनी प्रतापवंत नरकामाजी पचतसे. वाचे म्हणविती योगीजन कर्म आचरिती नरकपतन. सकळ स्त्री राष्ट्र वेष्टून भोगभोगी पापाचा. प्रथम गुरु तुझा कबाडी तुझी दैना कोण फेडी. आता सांडोनी सकळ प्रौढी मार्गा लागी क्रमिका.
ऐसे वचन खरतड बोलणे गोरक्षा ते होता श्रवण मग म्हणे बोलसी आपण चावटपणी हे भ्रष्टा तुझा गुरु जालिंदरनाथ प्रतापहीन दीन बहुत 10 वर्षे आजपर्यंत नरकी नित्य पचतसे हेळपट्टणी गौडबंगाल देशी वस्ताद मिळाला आहे त्यासी धन्य गोपीचंद प्रतापराशी लीदगर ते तपचवितसे तैसा नो हे गुरु माझा हलविल सकळ ब्रह्मांड चोजा शंकराचे अस्त्र ओजा करकमळी मिरवितसे मग घेऊन या भस्मची मुठी मंत्र प्रयोग बोले होटी संजीवनी ते पियुष थाटी सकळ फळा ते मिरविली एसी सकळ प्रयोगी फळे संपूर्ण जैसी तैसी ठेली होऊन ते कानिफानात पाहून मनी शंकित पै झाला सकळ टाकुनी विरुद्ध भाषण धावून दिदले अलिंगन म्हणे धन्य तू एक निपुण गुरुपुत्रता मिरविशी परी एशा बोलता विरुद्ध बोला माते सर्वज्ञ लाभ झाला शोधित फिरलो जालिंदराला ठावला धरा तुझ पासी या परी गोरक्ष बोले वचन हे बोलिलासी अति अप्रमाण माझा लाभ तुझ कारण तुझा लाभ मज झाला तरी आता उत्तम झाले दृष्टी पाहू गुरु पावले ऐसे वदुनी प्रीती न मिले एकमेका ते वेळा मग पुन्हा करुणी नमान मन प्रांजळ वर्णिता वर्तमान एकमेका ते विचारून आदेश म्हणून जाता ती गोरक्ष चालिला स्त्री देशात कानिफा गौड बंगाली जात हेळपट्टन लक्षणीया पंथ कूच मुक्काम साधितसे परी तीव्र होनी आतिचित्ती म्हणे जाताची भस्म करीन नृपती आहा जालिंदर गुरुमूर्ती दुखाविली नष्टाने तच्छिष्य कटक थाटी गमन करता वाटोवाटी तव हेळपट्टन कानकपुटी जाऊनिया पोहोचला तो वृत्तांत रायासी कळला कानिफ आले गावाला मग परिवारासहित गोपीचंद वहिला सवे समोरा जातसे चित्ती म्हणे मम वैभवा योग्य दिसे महानुभवा तरी गुरु हाची करावा कायावाचा भावाने हा श्री गुरु आहे योग्य माते माझी संपत्ती भूषण भरते जगा माझी दिसे सरते योगायोग्य उभयती मी भूप माझे पंक्ती भूपती असावा सर्वज्ञ मूर्ती घृत शर्करा दुग्ध सरिती लावन कैसे वाढवावे ऐसे वदुनी मंत्रिकासी राव जातसे कटक प्रदेशी घेऊन सवे संभारासी षडशोपचार आदरे परी येता देखताची गोपीचंद रधी धडधडला अपार क्रोध परी विवेक अर्गळा अपार तेने अक्रोध मना माझी संचारला आताची शापुनी करीन भस्म परी कार्य तैसेच राहील सुगम कोठे श्री गुरु योगद्रुम मिरवला तो कळेना ऐसा विचार करून चित्ती स्तब्ध राहिला योगींद्र जती क्रोध नळा समूळ शांती बोधलक्ष्मी स्थापित असे तरी प्रथम श्री गुरुमूर्ती प्रत्यक्ष करावे याची हाती मग क्रोध नळाची दुस्तर आहुती गोपीचंद योजावा ऐसे विचारी शब्दबोध कानिफा राहिला स्तब्ध एरीकडे गोपीचंद चरणावरी लोटला उभा राहिला समोर दृष्टी नम्रोत्तर बोले होटी जोडून या करसंपुटी विनवनी विनवी तसे परी श्री रायाचे वागुत्तर एकुनी कानिफा मनोहर तेने चित्त शक्ती तरुवर आनंद शांती मिरविली मग रायासी धरुणी करी बैसविला स्वशेजारी मग बोलता वागुत्तरी कुशळ असा की महाराजा म्हणे राया अनुचित केले परी तो भाग्य सबळ पाहिले तेने करून शांती ते वरिले मम मानसे महाराजा तरी आता असो कैसे वेगी चला पट्टनास तेथे सकळ इतिहास निवेदिन तुझ राया मग बैसुनी शिबिकासनी कटकासह ग्रामासी येऊनी राये राजसदना आणुनी कनकासनी वाहिला तरी प्रीती करून षोडशोपचारे पूजिला मुनी हे मरत्नी आणि वस्त्रभूषणी नम्रवाणी बोलत असे हे महाराजा योगसंपत्ती कामना वेधली माझ्या चित्ती अनुग्रही चोज घेऊन निगुती सनातनपणी मिरवावे कानिफा म्हणे नृप एक मम अनुग्रहाचे उत्तम दोन दिक घेऊ पासी भावपूर्वक परी तुझा भाव नासिला अरे माझा अनुग्रह घ्यावया पाहसी परी ज्याचा अनुग्रह मसी तो तू स्वामी महागर्तेसी अश्वविष्ठेत स्थापिला परी तुझे आयुष्य लाग पूर्व पुण्याचा होता योग म्हणून क्रोधानळे मग शांती दरी दडेला हो ना तरी महाराजा जालिंदर प्रळय काळीचा वैश्वानर तुझे वैभवाचे अपारनीर भस्म करिता क्षणार्धे मग साध्यंत वराची कथा तया नृपाते सांगता तेनेही सकळ एकुणी वार्ता भय उदले चित्तात म्हणे महाराजा योगवित्त घडून आले ते अनुचित तरी आता क्षमा उचित प्रसाद करा दासावरी ऐसे एकुणी तयाचे वचन नाभी म्हणे गजकर्णनंदन मग राया लागी सवे घेऊन स्वशिबिराते पातला परी हा वृत्तांत एकूण परिचारिका धावल्या तेथुनी त्यांनी जाऊनी सकळ युवती लागुनी मैनावती ते सांगितले हे माय ओ भक्त संपादिनी जालिंदर गुरु आम्हा लागुनी परी तयाची राये विपत्ती करुणी महागर्तेत मिरवला म्हणाल कैसी कळाली मात तरी जालिंदराचा आला सुत अपार वैभव काणीपानात विद्यार्णव दुसरा तरी तयाचे वैभव पाहुन शेवटी नटला आपुलानंदन परी जालिंदराचे वर्तमान श्रुत केले तेनेची आता राव तयाचे शिबिरी गेला आहे सहपरिवारी तेथे घडील जैसे परी तैसे व्रत सांगू पुढे ऐसे सांगता युवती रधी क्षोभली मैनावती परी पुत्र मोहाची संपत्ती
चित्त झुलारी हे लावे एरीकडे नृपनाथ मुनी शिबिरा जाऊनी त्वरित उत्तम आगारी पदार्थ इच्छे समान भरियेले सदा सन्मुख कर जोडून अंगे धावे कार्या समान जेथील तेथे अर्थपूर्वण संगोपन करीत असे आसो ऐसे सेवे प्रकरणी आस्तास गेला वासरमणी मग रायते आज्ञा देवनी बोळाविला सदनाते राव पातला सदनाप्रती परी येताची वंदिली मैनावती मग झाला वृत्तांत तयेप्रती निवेदिला रायाने वृत्तांत निवेदुनी तिजसी तुवा जाऊनी शिबिरासी युक्ती प्रयुक्ती बोधुनी त्यासी महाविघ्ना निवटावे मग अवश्य बोलुनी मैनावती शिबिरा आसनी जाऊ पाहती शीघ्र येऊनी शिबिराप्रती कानिफा नाथ मिरविला वंदुनी निकट बैसली तेथ म्हणे महाराजा गुरुनाथ कोण तुम्ही वरिला अर्थ नाथ पंथी मिरवावया तरी या नाथपंथिका मीही मिरविते महिलोका तरी मम मौळी वरद पादुका श्री जालिंदराची मिरविते ऐसे एकुणी तियेची वाणी बोलता झाला कानिफ मुनी ऐसे असुनी बरवी करणी जालिंदरा ते मिरविली तू अनुग्रही असता निश्चित गुरु ठेवावा अश्वविष्ठेत मैनावती म्हणे श्रुत आजी झाले महाराजा मग आपुली कथा मुळापासूनी तया नाथासी निवेदुनी हे स्वसुताही झाली करणी मज न कळता महाराजा तरी आता झाले कर्म सज्ञाना सावरी दुर्गम परिरायाचे दृष्टकर्म टाळुनी सुपंथ मिरविका ऐसे सांगुनी तयाप्रती मोह उपजला अतिचित्ती मग म्हणे श्री गुरुमूर्ती दृश्य करा लोकात म्हणशील सुताचे हाते करून का न करशी दृश्यमान परी नेनो जालिंद्राचा कोपाग्न धाव घेईल पुढारा तरी बोधावा युक्ती प्रयुक्ती रक्षुनिया आपल्या भाच्याप्रती दृश्य करुणी गुरुमूर्ती सत्कीर्ती भाच्यावरी का मग या ब्रह्मांड मंडपात कीर्तिध्वज अति लखलखित हेळाऊनी परमलोकात कीर्तिध्वज फडकेल ऐसे बोलुनिया तयाप्रती मग उठती झाली मैनावती त्यानेही नमुन्या परमप्रीती बोळाविले भगिनी ते पूर्ण आश्वासन देऊन म्हणे रायाचे कल्याण इच्छिन पूर्ण श्री गुरुचरण पाहुणी जाण सकळ संशय सोडिका एषा आश्वासुनी माता श्रीनाथ झाला बोळविता असो मैनावती तत्वता नमुनी आली सदनासी स्वसुता ते पाचारुनी सकळ सांगितले वर्तमान मग सकळ भयाचे दृढासन भंगित झाले तक्षणी जालिंदराचे अनुग्रहासहित आश्वासित कानिफानाथ ऐसे सकळ सांगुनी वृत्तांत भयमुक्त तो केला स्वस्ती श्री भक्ती कथासार समंत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर षोडशाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्री नवनाथ भक्तिसार षोडशाध्याय समाप्तम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्यांच्या केवळ स्मरणाने मनातील अज्ञान दूर होऊन संकटाचा नाश होतो अशा अलौकिक शक्तीने संपन्न असलेल्या आणि संपूर्ण सृष्टीला भक्तीचा मार्ग दाखवणाऱ्या नवनाथांना माझा कोटी कोटी प्रणाम. आज आपण तिसऱ्या दिवसाचे 12 ते 16 अध्यायाचे वाचन पूर्ण केले. अध्यायाचा हा प्रवास आपल्याला भक्ती, संकटे आणि सर्वोच्च वैराग्याची एक अद्भुत प्रचिती देऊन जातो. आजचा हा भाग आपल्याला हे शिकवतो की माणसाकडे कितीही राजवैभव असले तरी जोपर्यंत योग्य गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत जीवाचे कल्याण होत नाही. आजच्या या पवित्र वाचनामधून सर्वांच्या जीवनामध्ये श्रद्धा, सद्बुद्धी, समाधान आणि गुरुकृपा लाभो हीच नाथांच्या चरणी प्रार्थना. अशाच भक्तिमय सेवेसाठी पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.